मोठी बातमी, महायुतीमध्ये जागा वाटपाची रस्सीखेच सध्या सुरू असल्याचं दिसतंय। अजित पवार यांनी 60 जागांवरती दावा केलाय, तर जिंकून येईल 30 जागा मिळेल असं मुनगंटीवार यांचं वक्तव्य समोर येताना दिसतंय। सध्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीनं सध्या जागा वाटपाची जोरदार चर्चा होतीये, रस्सीखेच सुरू आहे, बैठकांची सत्र सुरू आहेत आणि त्यापैकीच महायुतीमधली ही मोठी बातमी। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागा घेण्याची तयारी करत असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार आणि यासोबतच काँग्रेसचे 3 आमदार आणि अपक्ष 3 आमदार हे आपल्या सोबत आहेत असा उल्लेख अजित पवार यांनी युवकांच्या मेळाव्यामध्ये केलाय। काँग्रेसचे हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके या लवकरच आपल्या सोबत येणार अशी माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। आणि यासोबतच अपक्ष असणारे आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत असा उल्लेख अजित पवारांनी केलाय। पक्षाचे स्वतःचे 54 आमदार आणि यासोबतच काँग्रेसचे 3, शेकापचा 1 आणि 2 अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्याचा प्रयत्न सध्या अजितदादा करत असल्याची माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।